पुण्याजवळील भोर तालुक्यातील नसरापूर येथे जी काही घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे. 65 वर्षाच्या एका नराधमानं 3-3.5 वर्षाच्या एका चिमुरडीवरती अत्याचार केला आणि तिचा खून केला. आता या घटनेचा करावा तितका निषेध कमी आहे. या नराधमाला कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे असं तुम्हा आम्हा सगळ्यांनाच वाटतंय. या आरोपीने याआधी 2 वेळा असे गुन्हे केलेत आणि त्याला याआधी शिक्षा देखील मिळाली आहे. त्यामुळे या आरोपीला न्यायालयानं आता कठोरातली कठोर शिक्षा केलीच पाहिजे असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. आता ही जीव गमावलेली जी मुलगी आहे ती यामुळे परत येणार नसली तरीही कायद्याचा धाक अशा नराधमांना मिळायलाच हवा. जेव्हा या आरोपीचं नाव भीमराव कांबळे आहे असं जेव्हा समजतं तेव्हा सोशल मीडियावरती वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चांना एक उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता जातीय चष्म्यातून या सगळीकडे या संबंध प्रकरणाकडे आता बघितलं जात आहे. आता संविधानाचं कलम 14 काय सांगतं तर कायद्यासमोर सगळे समान आहेत. इक्वॅलिटी बिफोर लॉ हे संविधानाचे सगळे कलम आपल्याला सांगतात. आता प्रत्येक आरोपीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळेल अशी तरतूद देखील भारतीय संविधानात आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे आपण गांभीर्याने बघूयात. या चिमुरडीला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करूयात. जातीपातीवर भांडण्यासाठी राजकारण करण्यासाठी आपल्याकडे अनेक मुद्दे आहेत. सध्या या मुद्द्यावरती बोलूयात आणि या चिमुरडीच्या न्यायासाठी लढूयात.